महाराष्ट्र शासनाने चालू वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाखाली तब्बल 22,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्यातील मोठा हिस्सा जिल्हा परिषदेमार्फत थेट गाव पातळीपर्यंत पोहोचतो। ग्रामपंचायतींनी हा निधी पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने वापरून गावांचा सर्वांगीण विकास साधावा। भारताचा आत्मा खेड्यात आहे, खेडी समृद्ध झाली तर देश आपोआप समृद्ध होईल असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अप्पर जिल्हाधिकारी सुहास महापारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भूषण जोशी, माजी सनदी अधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्यासह राज्यातील तज्ज्ञ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महाराष्ट्र शासनाने येत्या 16 सप्टेंबरपासून म्हणजेच मराठवाडा मुक्ती दिनापासून पुढील 100 दिवस मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या अभियानाद्वारे प्रत्येक गावाने स्वतःचा विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे। शासनाने या अभियानासाठी तब्बल 245.20 कोटी रुपयांची बक्षीस योजना आखली आहे। यातून राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर आणि पंचायत समिती स्तरावरील स्पर्धा होणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव केला जाणार आहे। स्वच्छता, शाश्वत विकास, हरित उपक्रम, महिला व बालकांच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार आदी निकषांवर गावांचे मूल्यमापन होईल। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की गरीब माणूस केंद्रस्थानी ठेवूनच शासन कार्य करते। या अभियानातून गावं आणि त्या गावातील सामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची संधी सरपंच व ग्रामपंचायतींना मिळेल।